तू ही रे माझा मित्वा या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये आता आपल्याला खूप मोठा भूतकाळाचं सत्य उलगडताना दिसणार आहे. आपण पाहिलंय की आता ईश्वरी ज्या वेळेला धुमाळ पत्रकार यांनी जी केस ती मागच्या वेळेची म्हणजेच अर्णवच्या वडिलांची रमाकांत राजे शिर्केंची केस त्यावेळेला हँडल केली होती आणि त्यांनीच पेपरमध्ये बातमी दिली होती एकदम तडकीफड त्यांची चौकशी करायला गेलेली असताना त्यांनी आता पळून जाण्याचा जो घाट घातलाय तो ईश्वरीने हाणून पाडत आता अर्णवच्या मदतीने त्याच धुमाळला पकडत भूतकाळाचा असा काही कच्चा चिठ्ठा खोललेला आहे. आणि या भूतकाळामध्ये आत्तापर्यंत आपल्याला फक्त असं वाटत होतं की याच्यामध्ये वल्लरी आणि त्याचबरोबर अर्णवचा काका हे दोघं इन्व्हॉल्व आहेत. पण नाही प्रेक्षकांनो, ज्या वेळेला त्या माणसाने आपला पेटारा खोललाय तेव्हा या पेटाऱ्यामधून अनेक लोकांची नावं, ज्यांची आता नावं एक्सपेक्टेड नाही आहेत ती पण नावं समोर आलेली आहेत. हो, पण हे सगळं ईश्वरीने आणि अर्णवने कसं घडवून आणलं, कुणाकुणाची नावं या सगळ्यामध्ये बाहेर पडलेली आहेत आणि वल्लरी आणि आता ह्याचा काका यांच्यासोबत असलेली नावं वाचताच म्हणजे नावं समजताच फोटो सकट पुरावे पाहताच ईश्वरी अर्णव हे तर हादरलेत. पण अजून एक गोष्ट ही म्हणजे राकेशला जेल झालेली आहे. आता राकेशला जेल घडवून आणण्यासाठी या दोघांनी नक्की आता काय डाव रचला होता किंवा या दोघांनी काय नक्की प्लॅनिंग केलं होतं, सगळं सविस्तर पाहूया. छोटासा व्हिडिओ आहे, चुकवू नका. इकडे आता कंटिन्युअसली वल्लरीला कॉल येतोय आणि आता वल्लरीवरती मामांना पण डाऊट आलाय, चाललंय काय हिचं, म्हणजे ही कॉल का घेत नाहीये. आणि त्यामुळे वल्लरी चिंतेत आलेली आहे. वल्लरी विचार करते, नाही नाही, याला पैसे देण्यासाठी मला काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे. जर का याला पैसे दिले नाही तर हा माझं भांडं फोडल्याशिवाय अजिबात राहणार नाहीये. काय करू काय करू तिला काही सुचत नाहीये आणि तिच्याकडे काही आता मार्ग पण नाहीये. पण त्याच वेळेला तिला अचानक एक मार्ग सुचतो आणि त्यानंतर ती पैसे मिळवण्यासाठी बाहेर पडलेली आहे. तोपर्यंत इकडे आता आपण पाहिले की ईश्वरीने बरोबर त्या संपादकाला सांगितलेलं आहे की 7 दिवसाची मी तुम्हाला ॲड देते. लगेचच धुमाळांचा फोन नंबर आणि पत्ता त्या माणसाने संपादकाने लगेचच देऊन टाकलाय आणि त्यानंतर मग आता ईश्वरी त्यांचे आभार मानते आणि त्यावरती तो सांगायला लागतो, पण का तुम्हाला एवढा तो नंबर का पाहिजे. यावरती ईश्वरी म्हणते, अजून एक, मी तुम्हाला जे सांगते ते ऐका. मुळातच या सगळ्यामध्ये मी इथे आले होते आणि किंवा मी तुम्हाला हे सगळं विचारलंय हे त्यांना कळलं नाही पाहिजे. त्यावरती मग आता लगेचच ते सांगायला लागतात, ठीक आहे ठीक आहे मॅडम, तुम्ही चिंता करू नका, आम्ही त्यांना काही सांगणार नाही आहोत. हां, फक्त ते आपलं थोडंसं ह्याचं बघाल का ॲडचं. यावरती ईश्वरी म्हणते, जर माझं काम व्यवस्थित झालं ना तर 7 दिवस काय, टोटल महिन्याच्या ॲड तुम्हाला देऊन टाकू सात्विक फॅशनकडून. असं म्हटल्यावरती तो माणूस भलताच खुश झालेला आहे आणि आता चला आपल्याला खूप मोठं घबाड आता मिळणार म्हणून तो खुश झालेला आहे. बरं, हे सगळं होत असताना ईश्वरी तो नंबर घेते आणि बाहेर आल्यावरती तिला का कोणास ठाऊक या माणसाच्या बद्दल आता अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुकता लागते आणि त्यासाठी ती विचार करते आणि तिथे असलेल्या आता मात्र एक रिसेप्शनिस्ट आहेत त्यांना ती परत येऊन भेटते आणि ती सांगते, मला तुम्ही एक गोष्ट सांगू शकाल का, म्हणजे आता धुमाळ सर हे आता किती वर्ष इथे काम करतात. यावरती तो म्हणतो, नाही मॅडम, म्हणजे तसं मी तर सांगू शकत नाही कारण मी नवीन एम्प्लॉई आहे, ते माझ्या आधीपासून आहेत. पण खरं सांगू का, तर आता आमच्या ऑफिसचे 1 नंबरचे एम्प्लॉई आहेत. कोणत्याही माहिती किंवा कोणतीही हे आणायची असेल ना तर आता जणू ते खबर घडवूनच आणतात अशी त्यांची खाती आहे. म्हणजे आता धुमाळ म्हटलं ना की आता ते खबर कोणती आहे ते नाही काढणार, त्यांना खबर कोणती हवी आहे ती घडवून आणणार, असं आता एक त्यांच्याबद्दलची ख्याती आहे, असं तो स्वाभिमानाने सांगत असतो. पण आता ईश्वरीला त्याच्यावरती डाऊट आलाय. या म्हणजे रमाकांत राजे शिर्के यांच्या सुद्धा केसमध्ये मुद्दाम काहीतरी घडवून आणण्यात आलेलं आहे असं तिला राहून राहून वाटते आणि त्याच्यामध्ये माझी आई भरडली गेले असं तिला वाटते. पण सत्याचा मुळाशी शोधायचं तर आता ते फक्त आईसाठी नाही तर आपल्या नात्यासाठी, म्हणून पदर खोचून ते कामाला लागले. इकडे तोपर्यंत आता राकेश घरी आलाय. राकेशला माहिती नाहीये की ज्या वेळेला अर्णव आणि ईश्वरी दोघं जण त्याला भेटलेले आहेत त्यावेळेला त्या दोघांनी त्याचा काय गेम केलाय. म्हणजे खरं सांगायचं तर आता त्या दोघांनी त्याला असा ट्रॅपमध्ये अडकवलंय की त्याच्यातून तो बाहेरच पडू शकणार नाहीये. तो घरी आलाय आणि तो आता इकडे आता अंजलीला सांगतोय, बघितलंस तुझ्या भावाने मला किती लाच दिली, ते लाच देण्याचा प्रयत्न केला, तुला माहिती आहे का. म्हणजे या सगळ्यामध्ये आता इकडे त्यांनी मला सांगितलं की तू अंजली
अंजलीला खोटं सांग, पण मी थोडी ना ऐकायला बसलोय असं म्हटल्यावरती आता इकडे अंजली खुश होते. पण त्याच वेळेला फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला हे दाखवलं जातं की आता हा जे वेळेला अंजलीला कॉल करत असतो की आता हे दोघं जण मला पैशाची ऑफर देत आहेत, त्याच वेळेला लगेचच इकडे आता अर्णवने आता बरोबर संधी साधत याच्या बोलण्याचा फायदा घेत आपल्या खिशातून काही गोष्टी काढून आता राकेशच्या खिशात टाकल्या त्याला अडकवण्यासाठी. आणि त्यानंतर मग आता राकेशची चांगलीच भंबेरी उडाणार आहे. राकेश या सगळ्यामध्ये टोटली अडकणार असतो. राकेशला माहित नाही की आपल्या खिशात काय टाकले आणि त्यानंतर तो मोठ्या फुशारक्या मारून घरी आलाय. घरी आल्यावरती डायरेक्ट त्याच्या घरी पोलीस आलेले आहेत. बरं तोपर्यंत ईश्वरी आता आपल्या आईला सांगत आहे, आई मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हे बघ आपल्याला एक हातात लीड सापडली होती, पण ती सुद्धा लीड आपल्या हातातून निघून गेली ना. मग आता आपल्याला रमाकांत राजेश शिर्के या केसच्या संदर्भात ज्यांनी आता हे सगळं कव्हरेज केलं किंवा ज्यांनी हे सगळं फुटेज हे केलं तो आता धुमाळ सापडलाय. त्याच्याशी बोलले ना की आता सगळं सत्य समजेल. पण त्यावरती सुप्रियाला खूपच वाईट वाटतंय आणि ती आपल्या लेकीला सांभाळून राहा, इथे आता कुणावरती ही विश्वास ठेवू नको असा प्रेमळ सल्ला देते. त्यावरती ती म्हणते, आई काळजी करू नकोस, काहीही झालं ना तरी अर्णव सर माझी काही साथ सोडणार नाहीये. पण का कुणास ठाऊक सुप्रियाचं मन काही मानायला तयार नाहीये. ती मात्र या सगळ्यामध्ये उदासच आहे. तोचपर्यंत मग आता लगेचच विचार करायला लागते ते म्हणजे ईश्वरी की मी आत्ता जर का एकटी गेले आणि नंतर जर का सरांना समजलं तर मात्र ते माझ्यावरती खूपच चिडतील आणि त्यासाठी मला आता एकटीला जाऊन उपयोग नाहीये. मी सरांना कळवते आणि त्यानंतर हवे तर जाते असं म्हणत तिने ताबडतोब अर्णवला कॉल केलाय. आणि अर्णव सर आपल्याला आपल्या हातातली जी माहिती होती ती माहिती काढून घेणारी व्यक्ती तर आपल्याला माहित नाहीये, पण त्या दिवशी तुमच्या आता वडिलांची ती केस आहे ना ती हँडल करणारे ते धुमाळ धुमाळ पत्रकार मला सापडलेत. यावरती तो म्हणतो, खरंच म्हणजे हे सगळं करून काही सिद्ध होणार आहे का? त्यावरती ईश्वरी सांगते, हो मला हे सिद्ध करायचं आहे. खरं सांगायचं तर फक्त माझ्या आईसाठी नाही, माझी आई निर्दोष आहे हे सिद्ध करायच्या बरोबरच मला आता तुमच्या आणि माझ्या नात्याला नवीन नाव द्यायचं आहे. असं म्हटल्यावरती अर्णव कुठेतरी भावूक झालेला आहे आणि आता तो काहीच बोलत नाहीये. फायनली इकडे आता अर्णव आणि हे दोघं जण म्हणजे आता अर्णव तिला सांगतोय, तू काळजी करू नकोस, हे बघ तू एकटी नाहीयेस. जर का हे सत्य शोधून काढायचं आहे तर आता मी तुझी साथ द्यायला तयार आहे. यावरती ईश्वरी म्हणते, ठीक आहे, मग ज्या ठिकाणी मी आता तुम्हाला सांगतेय त्या ठिकाणी तुम्ही या, तिकडून डायरेक्ट त्या धुमाळला आता पकडायचंय. असं म्हटल्यावरती अर्णव तिकडे गेलेला आहे. दोघांनी मिळून आता धुमाळला पकडले. धुमाळला आता कोणत्याही परिस्थितीमध्ये पळण्यासाठी चान्सच राहिलेला नाहीये. त्यामुळे सरेंडर होणं याशिवाय त्याच्याकडे कोणता पर्याय नाहीये. अर्णव त्याला सांगायला लागतो, बोला, मुळातच तुम्ही आता त्या दिवशीचं फुटेज सगळं कव्हर केलं होतं. मग आता त्या दिवशीचं फुटेज कव्हर केल्यानंतर काही महत्त्वाच्या टिप्पणी तुम्हाला माहिती असतील तर सांगा. यावरती तो म्हणतो, नाही नाही हो, अहो एवढे लोक असतात किंवा आता एवढे लोक आपल्या संपर्कात येतात त्याच्यापैकी मला आता काही आठवत नाही कधीच तुम्ही म्हणताय. त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे अर्णव, तुम्हाला ती केस आठवत नाही आहे का? म्हणजे इंदोरला झालेली रमाकांत राजेश शिर्केंची केस ती कव्हर केली त्यावेळेला तुम्हाला आता इकडे हे सगळं कुणी सांगितलेलं किंवा तुम्ही त्याच्या आधीच कसे तिकडे पोहोचलात? त्यावेळेला तर सोशल मीडियाचं एवढं प्रस्त पण नव्हतं, मग तुम्ही तिकडे कसे काय पोहोचलात? असं म्हटल्यावरती तो पळून जाण्याचा प्रयत्न करतोय. अर्णव म्हणतो, पळून जाण्याचा प्रयत्न करू नका, इथे जिथे तुम्ही पळून चाललात ना त्याच वेळेला तुम्ही आता तुमच्यावरती संशयाची सुई आता हे करून घेतली आहेत, त्यामुळे खरं काय ते सांगा. तो म्हणतो, नाही हो, मी खरं ते फक्त कव्हर केलं होतं, बाकी याच्यामधलं मला काही माहीत नाहीये. त्यावरती अर्णव म्हणतो, तुम्हाला यातलं काही माहिती नसतं तर तुम्ही हिला बघितल्यावरती पळून गेला नसतात. म्हणजे खरं तर तुम्ही फक्त प्रकरण नाही हे केलेत, तुम्ही काय केलेत ते खरं खरं सांगा. यावरती मग तो आता धुमाळ सांगायला लागतो, हो हो हो, मी त्यावेळेला खूप सारे पैसे घेऊन न्यूज करण्याची गोष्ट करायचो. म्हणजे खरं सांगायचं तर आता मी पैसे घ्यायचो आणि न्यूज बनवायचो. तसेच पैसे देऊन मला ही न्यूज बनवायला सांगितली होती आणि या सगळ्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे ना ते मी सगळं माझ्याकडे ठेवलं, कारण उद्या जर का कोणी फिरलं तर मात्र मला या सगळ्यामध्ये माझ्या बाजूने भक्कम पुरावे असले पाहिजेत. असं म्हणत त्यांनी आता आपल्याला कुणी या सगळं प्रकरण करण्याची सुपारी दिली किंवा आता रमाकांत राजेश शिर्के यांना आता या सगळ्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने अडकवण्यात आलं, त्या बाईला तिकडे पाठवण्यासाठी कसं वल्लरीने हे केलं, हे सगळं सगळं सांगण्यात आलेलं आहे. तो सांगायला लागतो की त्या दिवशी आता तिकडे प्रोटेस्ट चालू होता आणि त्याच वेळेला या बाईने म्हणजे तो वल्लरीचा फोटो दाखवतो आणि या बाईने आता इकडे मला येऊन सांगितलं की मी जे काही तुला फुटेज सांगते ते फुटेज घ्यायचं आणि खूप खूप व्हायरल करायचं. अशा पद्धतीने त्यांनी मला रमाकांत
दरम्यान राजेश शिर्के यांच्या केबिनच्या बाहेर थांबवलं. एक बाई आत गेली. आत गेल्यावरती मी डायरेक्ट फोटो काढायला लागलो. नको त्या अवस्थेमध्ये मला फोटो भेटले. पण नको त्या अवस्थेमध्ये फोटो भेटले असते तरी माझी नीतिमत्ता मात्र आता मला गप्प बसू देत नव्हती. पण तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी आता हे सगळं या माणसांच्या सांगण्यावरून केले. आता याच्यामध्ये वल्लरीचा फोटो आहे. वल्लरीसोबत आता इकडे अर्णवच्या ह्यांचा फोटो आहे, काकांचा, आणि अजून 2 फोटो आहेत, ज्या फोटोमुळे आता मात्र सत्य उलगडण्याच्या मार्गावरती आहे. इकडे अर्णवला आता आपल्या वडिलांच्या सोबत काय झालं होतं, कुणी हे घडवून आणलं हे तर कळलंय. सुप्रिया निर्दोष आहे हे पण कळलंय. आणि इकडे आता ज्या गोष्टी राजेशच्या पॅन्टमध्ये टाकण्यात आल्यात आणि त्याचीच कंप्लेंट आता पोलीस स्टेशनला करून राजेशला जेलमध्ये टाकण्यात आलंय. एकाच वेळेला 2 ते 3 घटना घडलेल्या आहेत.